तर बघा मित्रांनो, आज आपण कुंडलगावला आलो आहे म्हसोबाच्या दर्शनासाठी. बरेच दिवस झाले येईल नव्हतं मी, बरं का. दोन दोन तीन वर्ष झाले तसं येईल नव्हतं. तर आज आलो आहे, दर्शन वगैरे झालं आहे माझं आणि आलो होतो इकडं. मस्त खूप भारी वाटतंय बघा मित्रांनो इथं. चला मी तुम्हाला म्हसोबा दाखवतो आणि तिथं देवीचं जे सप्तशृंगी गडावरच्या आईचं जे मंदिर आहे ते पण दाखवतो. इथे नवरी नवरदेव येईल. काय नाव सर माझं? हां हां हां. तर बघा मित्रांनो, पहिली असं काही मंदिर वगैरे नव्हतं. आत्ता काम झालं आहे मस्त याचं, या मंदिराचं. आणि इथं म्हसोबा महाराज. आणि हा भाऊ इथंच राहतोय वाटतं. आणि चला बाटी मागून दाखवतो मी तुम्हाला. इकडं असं पहिले एकदम असं चढावं लागायचं, नाही का, असं उठतात. हे बघा किती मस्त काम केलं इकडं, पूर्ण याचं काम. झाले फोटो बिटो हा. तर हा इथं आहे म्हसोबा. तो समोरून दाखवेल तोच आहे, पाठीमागे निघेल इकडं एवढी मोठी भीत फोडून. बोल ना. पुरा नंबर नाही पुरा नंबर त्यांनी सांगितलं नाही का गाडीचा. तेव्हा इथे खंडोबा महाराज की जय. कुत्रे मस्त आराम करते बा कारव्याला. इकडे शेळ्या चारीत आहे. तर बघा, पहिले असं काही मंदिर नव्हतं. आता मंदिराचं काम झालंय, खूप भारी मंदिर बनवलंय, मस्त दिसतंय. तरी हे वरती मंदिर येणार शिड आहे, कारण मी येताना व्हिडिओ नव्हता काढला. तर म्हटलं खाली जाताना तरी व्हिडिओ बनवू म्हटलं, नाही का. तर त्याच्याकरताच आपण व्हिडिओ बनवतोय. इकडे धागे वगैरे सगळं काही भेटतं. तर बघा मित्रांनो, इथं आपली गाडी लावली आणि पहिले इथं म्हणजे काही नव्हतं. आधी हा रस्ता पण येणार, हा रस्ता पण नव्हता. आता भारी रस्ता वगैरे भारी बनवला आहे. आणि हे बघा, एकूण मंदिराचा व्यू असं काय दिसतोय. तुम्ही याच्यापेक्षा आधी जुने मंदिर जर बघितले, म्हणजे जुनं मंदिर जे बघितलं यूट्यूबवरती दिसून जाईल तुम्हाला, सर्च केलं तर कसं होतं. तर नाही, आत्ताचं बघायचं कसं होतं. याच्यामध्ये दिसलं तुम्हाला कसं मंदिर आहे. इकडनं लांबून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, एवढं मोठं असं मंदिर बांधलं यांनी. खूप भारी काम केलं आहे मंदिराचं. आणि इथं जे काही कारणं वगैरे राहत्या, ते त्यासाठी शेड बनवले. हे बघा. तर मित्रांनो, खूप भारी असं मंदिर बनवलं आहे आणि भारी वाटलं इथे येऊन. बऱ्याच दिवसापासून येईल नव्हतं मी, आत्ता आलो आहे. आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.